निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। राजपा कार्यालयामध्ये ते पोहोचले। त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या विचारधारेला कधीही सोडलेलं नाही असं म्हटलेलं आहे। निलेश लंके हे राजपात दाखल झालेले आहेत। आपण शरद पवारांच्या विचारधारेसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेली वर्षापासून ते आपले सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसदपटूने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी वडीलकीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भाऊजी कळमकर, आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नेहमी मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीय फाळके तात्या, आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलकीच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ढाकणे, आमचे सहकारी मित्र श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप, दुसरे आमचे सहकारी विधानसभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधाव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे प्राजक्तदादा तनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी। आज खऱ्या अर्थाने मला बरेच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे प्रवेश करता का? आणि मी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवते। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता। पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले, मुलं आई वडिलांना विसरले, नवरा बायको एकमेकाला विसरले। त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर 31,000 लोकांना आपण उपचार देऊ शकलो। म्हणजे ती सुद्धा एक असं अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांच्या त्या ठिकाणी मला लाभलेली आहे। मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयस्पर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये, त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड। ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती। त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे। मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बनवतो। ती ॲम्ब्युलन्समध्ये फिरता दवाखाना असणार आहे, त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणार आहे, प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार, त्या ठिकाणी ECG होणार। अशी अद्यावत म्हणजे आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही, अशी एक ॲम्ब्युलन्स अद्यावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे। मला आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे। मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो। सर्वांचे नेते खऱ्या अर्थाने देशामधील